काय करायचं, रामसेतूचं काय करायचं. आता मला राऊत सरांनी सांगितलं होतं की तुम्ही काय बोलायचं ते बोला, पण रावणाच्या लंकेवर काही बोलू नका. हे विनोदाला सांगितलं होतं त्यांनी. कारण काय, इंग्लिशमध्ये ज्याला आपण कॅन ऑफ वर्म्स म्हणतो तसं ते ओपन करण्यासारखं आहे. आपल्या मनामध्ये एखादी जर गोष्ट रोतून बसली ना तर ती बाहेर काढणं फार कठीण जातं. ओके, उदाहरणार्थ कसं होतं, आता अजून कोणी विषय काढला नाही पण तो दुसरा प्रश्न येऊ शकतो की तुम्ही म्हणताय महाभारत झालं 7500 वर्ष पूर्वी, ते आम्ही मानतो, आम्हाला कळतंच नाही पण आम्ही मानतो. पण रामायणचं 12,000 वर्ष म्हणजे 12,000 BC म्हणजे 14,000 वर्षापूर्वी हे कसं काय, असा दुसरा प्रश्न नक्की येईल. तो आधीच मी विचारून टाकतो समजा आता हे आलं म्हणून. कारण कलियुग 4,32,000 वर्षाचं, ते ठीक आहे, आता काही वर्षापूर्वी ते महाभारताच्या वेळी सुरू झालं, ठीक आहे. पण रामायण तर त्रेतायुगात झालं आणि द्वापार युग 8,64,000 वर्षांचं असतं. ते ह्याच्यामध्ये ऍड केले तर कमीत कमी 1 मिलियन म्हणजे 10 लाख वर्ष तरी झाली. मग तुमचं 12,000 BC मध्ये काय अडकून पडलं, तुमचं राम 14,000 वर्षामध्येच काय अडकून पडलं आहे. मी त्या प्रश्नाचं उत्तर आधी नंतर मग तुमच्या ह्याच्यावर येतो. म्हणजे रामसेतूचं उत्तर देता येईल मला. तुम्ही ज्याला रामसेतू म्हणताय तो रामसेतूच नाहीये, हा त्याचं उत्तर आहे. ओके, इनफॅक्ट तुम्हाला हे माहित आहे का, महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये राम सेतू नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये राम सेतू नाहीये, महाभारतामध्ये राम सेतू नाहीये, त्याला नल सेतू असं म्हटलेलं आहे. ओके, आता भगवान रामाचं महत्वच एवढं मोठं आहे की त्याचं महत्व आणखी वाढवण्याकरता त्याच्या नावावर सेतू घालायची काडीची गरज नाही. त्याच्या अध्यक्षतेखालीच तो झालेला आहे. पण आपल्या भक्तीमध्ये असं होतं मग तो राम सेतू, काही त्यात चुकीचे असं म्हणत नाही, पण काही ऐतिहासिक दृष्ट्या जे बरोबर आहे तेच बोलायला पाहिजे. कारण काय होतं, नलानं सेतू बांधला हे जर कळलं तर आपण म्हणू आपण पण बांधू शकू, राईट. रामानं सेतू बांधला म्हटलं तर राम कुछ भी कर सकते, पण आपण काय करणार सामान्य माणूस. मी तुम्हाला विनोद म्हणून सांगतो, परत येईन तुमच्या राम सेतूकडे. मी प्रोफेसर बलराम सिंग म्हणून एक उत्तम वैज्ञानिक आहे, ते अयोध्येच्या एरियाचेच आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतो. म्हणजे इथे कुठे तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस नाव वाचलं असलं तर त्यांच्यावर मी काम करतो. ते अयोध्येचे आहे, सुलतानपूर आणि तिथले जवळचे आहेत. आणि त्यांची मोठी फॅमिली आहे, सिंग फॅमिली, 5 काका आणि असं सगळे. त्यातले जे एक काका आहेत त्यांनी म्हणाले, म्हणजे बलराम सिंगजी म्हणाले त्यांना, ते म्हणले काका आप तो बार बार राम का नाम तो लेते हो लेकिन बहुत झूठ बोलते हो. खूप तुम्ही रामाचं सतत नाव घेता पण खूप खोटं बोलता. तर ते म्हणाले, त्यांचे काका म्हणाले की बेटा ऐसी भूल कभी मत करना, अशी चूक कधीही करायची नाही. तो भगवान राम आहे, आपण साधा माणूस आहोत. हे काय झालं, यांना खोटं बोलायचंय म्हणून ही पळवाट झाली त्याच्यातली. तसंच आहे की काय होतं, आपल्या एकदा मनामध्ये काही विचार झाले की आपण ते मानत बसतो. जसं कृष्णाची द्वारका पाण्यात बुडाल्यामुळे आपल्या भक्तीमध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये आपल्याला ते सेलिब्रेट करायला, ती स्मृती जपून ठेवायला कुठेतरी जागा पाहिजे. म्हणून काय झालंय, आता आपण कृष्ण म्हणजे द्वारकेला जातो आणि कृष्णाचं दर्शन घेतो. ते मूळ कृष्णाची द्वारका नाही, पण आपण दर्शन घेतो. तिथून तुम्ही सुरू केलं कृष्णाच्या, आत्ताची जी कृष्णाची द्वारका आहे तिथून, आणि सोमनाथला आलात आणि तुम्ही ज्यांनी केलं असेल ते रस्त्यावरून जाऊन, त्यांना तिथून द्वारकेवरून सध्याची द्वारका ते सध्याचं सोमनाथ येताना 3 मूळ द्वारका लागतात. 3 मूळ द्वारका. हे काय आहे, ही त्या खऱ्या मूळ द्वारकेची स्मृती आहे. आता पाण्यात जाताच येत नाही, आपलं घर तिकडे पाण्यात बुडालं, आपण आपल्या नातवंडांना दाखवतोय तर आपण सांगतो बघा ते तिथे पाणी दिसतंय ना, तिथे माझं घर होतं, असं आपण काहीतरी सांगू. तसं सांगायचा हा प्रयत्न आहे. तीच गोष्ट जेव्हा रावणाची लंका आता उपलब्ध नाहीये, रावणाची लंका कुठे सांगतो तुम्हाला, हे सगळ्या पुराव्यावरून, वाल्मिकी रामायणातल्या पुराव्यावरून सुद्धा, आणि आपले जे खगोलशास्त्रीय ग्रंथ आहेत, इतर जे ग्रंथ आहेत त्याच्यावरून सांगता येतं की 0 लॉन्जिट्यूड. ओके, म्हणजे काय, जी अशी एक अधोरेखित रेखा, इमॅजिनरी रेखा, ही उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे जाते, पण ती जाताना कुरुक्षेत्र, रोहतक, उज्जैन, महाकाल म्हणून तो महाकाल आहे, तिथून ती जाते ती रेखा. आणि विषुववृत्ताची जी रेखा असते ती जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतात ती जागा म्हणजे रावणाची लंका. हे तुम्हाला खगोलशास्त्रीय ग्रंथामध्ये मिळतं. वाल्मिकी रामायणातली जो वर्णन तुम्ही वाचली की रावण चाललाय कुठे, राम चाललाय कुठे, लक्ष्मण चाललाय कुठे, हनुमान उडी मारतोय. रामेश्वरमला किती लोक गेलेली आहेत. ओके, हनुमानानं महेंद्र पर्वतावरून उडी मारली आहे.
तो महेंद्र पर्वत कुठे माहितीये का? हल्ली रामेश्वरमच्या जवळ पण एक दाखवतात, पण महेंद्र पर्वत हा कन्याकुमारीच्या वर केरळच्या बॉर्डरशी महेंद्र पर्वत आहे, आजही तो पर्वत आहे. ओके, त्याचा त्या श्रीलंकेशी संबंध नाही. श्रीलंका हे नाव केव्हा ठेवलं गेलं माहितीये तुम्हाला? 1972 मध्ये केलेलं आहे. त्याचं कारण सुद्धा असं, आता श्रीलंका हा रावणाच्या राज्याचा भाग असू शकेल, तो भाग वेगळा, पण कारण असं जसं मूल द्वारका किंवा आता आपल्याला कृष्णाची द्वारका आपण केली गेली, तशी जेव्हा ती नष्टच झाली तर आपल्या श्रद्धावान मनाला किंवा जनरल प्रॅक्टिकल मनाला असं वाटतं की नष्ट झाली तर काय करायचं, दाखवायचं कुठे, मग कुठेतरी आपण ती कल्पित करतो. आणखी तुम्हाला उत्तर देतो. त्यामुळे रामसेतू जे कनेक्शन, जे स्ट्रक्चर दिसतं श्रीलंका आणि भारतातला, त्याचा रामायणातल्या नलसेतूशी काडीचा संबंध नाही. ओके, दुसरी गोष्ट, हे सहज एक उदाहरण म्हणून सांगतो की जटायू पडला, रावणाची त्याची युद्ध झालं आणि जटायू मृत्यू झाला. राम लक्ष्मण तिथे आले आणि वाल्मिकी रामायण सांगतं की त्यांनी जटायूचे जे श्राद्ध कर्म असतं ते गोदावरीच्या काठावर जाऊन केलं. आता ते मराठी लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये. जटायू आणि रावण यांचं युद्ध कुठे झालं सांगा? टाके, नाशिकच्या जवळ. पण आता इथे समजा जर तेवढीच लोक आंध्र प्रदेशातली असती तर इथं भांडण झालं असतं. म्हणजे मी विरोधानं म्हणतोय, आंध्र प्रदेशमध्ये लोक माझ्याशी भांडत नाही. मी जेव्हा हे सांगतो तेव्हा त्यांना पटतं. मी विशाखापट्टणला 4 दिवस होतो मार्चमध्ये. आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता काही झालं नाही. पूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सगळीकडे आता रामनवमीच्या दिवशी सगळ्या शाळा, कॉलेजामध्ये, हायस्कूलमध्ये 12,209 BC असे बोर्ड लागलेले आहेत. पूर्ण आंध्र प्रदेशमध्ये बघितले असतील तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, तर आंध्र प्रदेशवर लोक फाईट करत नाही, पण त्यांची एक लेपाक्षी म्हणून जागा आहे. तिथं जर तुम्ही गेलं तर हे श्रद्धेमध्ये होतं. श्रद्धेमध्ये तुम्ही एखादी गोष्ट मानता. ते म्हणाले पूर्ण रामायण झालं तर तुम्ही जर रामाचा जर पाठ बघितला तर तो आंध्र प्रदेशमध्ये जात नाही. ते म्हणले असं कसं काय, काहीतरी आपल्याकडे पण पाहिजे ना. मग ते श्रद्धेमध्ये निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही हरकत नाही, श्रद्धेमध्ये घेऊ शकता. अजूनही तुम्ही समजा जर श्रीलंकेमध्ये सीताकुटी बघण्याकरता जर ट्रिप बुक केली असली, कॅन्सल करू नका, तुम्ही जाऊन येऊ शकता. श्रद्धेमध्ये काहीही शक्य असतं. पण ऐतिहासिक दृष्ट्या जर बघायचं असेल तर त्याचं उत्तर तो नाही. धन्यवाद. मोठं उत्तर दिलं पण ते देणं गरजेचं आहे. बरेच प्रश्न नवीन निर्माण होतात. रामसेतू आता नाहीच आहे, जशी रावणाची लंका नाही तशी नाही. पण जर विचार करायचा झाला तर आता जे आपल्याला केरळचा दक्षिण किनारा दिसतो तिथून कुठून तरी पुढे ईस्ट ऑफ मालदीव्स असं कुठेतरी ते बघावं लागेल. म्हणजे आता लक्षद्वीप याच्यातून त्यांनी केला होता का, हे सगळं स्पेक्युलेशन आहे, कारण दिसायला काहीच नाही. न्यायदर्शनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रमाण तश्चात प्रतिपत्ते. जो पुरावा उपलब्ध आहे त्याच्याबद्दलच बोलता येतं. आणि त्याच्या पुढचं सूत्र आहे प्रमाण अनुपपत्ती उपपत्तीभ्याम. जो पुरावा नाही त्यांना काही सिद्ध पण करता येत नाही आणि त्यांनी काही असिद्ध पण करता येत नाही. तर जो पुरावा आहे त्याच्याबद्दल बोलायचं, जर नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याकरता शोधायला लागायचं, एवढाच उपाय. माझे 2 प्रश्न होते. एक तर तुम्ही सांगितलं की जेव्हा महाभारत झालं त्याच्यानंतर पाण्याची पातळी वाढली, पाण्याखाली गेलं, तर असे काही त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल आपल्याला एव्हिडन्स सापडतात मध्ये की अशी काही स्थिती झाली. कारण की ऑब्विसली चंद्राच्या रोटेशनमुळे आपल्याची भरती होती येते, तर ऑब्विसली काहीतरी मोठा ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट झाला असेल. तर तसे काही तुमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काही तुमच्या अभ्यासानुसार काही एव्हिडन्स सापडतात का? आणि दुसरा माझा प्रश्न होता त्याला की म्हणजे जनरली आपण वाचतो की हा आपण फार टेक्नॉलॉजीला खूप ॲडव्हान्स होतो आणि ओपनहायमरने पण इन्स्पिरेशन जे घेतलं तिकडनं घेतलं ॲटॉमिक बॉम्बचं. आणि हे ॲटॉमिक बॉम्ब जनरली रामायण आणि महाभारताच्या युद्धामध्ये हे वापरले गेले. तर तुमच्या स्टडीनुसार असं काही कुठे स्टॅटिस्टिकल इव्हेंट्स मिळतात का की ज्याच्याने इथे पॉईंट करू शकतो की असे वेपन्स, ॲडव्हान्स वेपन्स यूज केले गेले युद्धामध्ये? आणि तिसरं माझं होतं की पृथ्वी जेव्हा म्हणजे आधी 2च थांबा कारण मी विसरून जाईल पहिले 2 प्रश्न. ओके, वेळ मिळाला तर आपण परत विचारू. ओके, सो पहिला प्रश्न बघा, मी पहिला प्रश्न सुद्धा विसरलो. जसं मला हिंट द्या, काय होता पहिला प्रश्न? द्वारका का झाली? ओके, तर द्वारकेला हे सडनली 15 मीटर वर का गेलं आणि ते जगभर का गेलं, हा तो प्रश्न आहे. याची कारणं काय? आपण जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करतो ना, खूप सुंदर प्रश्न आहे. एखाद्या विषयाचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ते सगळे जे प्रश्न असतात ना, व्हॉट, वेन, वेअर, व्हाय, हाऊ, असं आपण त्याची छाननी करतो. आता मी तुमच्याशी बोलतोय तर काय बोलतोय? व्हॉट आणि वेन जेमतेम
ज्याच्यातच आहे. आता वाय मध्ये तुम्ही गेलात ना तर मला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला असं घाम पुसत पुसत 3 दिवस बसावं लागेल इथे. ओके, ते आपल्याकडे नाही 3 दिवस. त्याचं सोपं उत्तर, अगदी छोट्यात उत्तर असं की जगामध्ये अनेक काही घडामोडी होत असतात. ॲस्ट्रॉनॉमी ड्रिव्हन बरीच काही सायकल्स होत असतात. नंतर सेलेस्टियल होतं तसं टेरेस्ट्रियलही होत असतं. त्याच्यात अनेक इव्हेंट होतात. तर ते इव्हेंट झालेले लोकांचा पूर्ण पत्ता लागलेला आहे, मलाही पत्ता आहे, पण ते 2 मिनिटं, अर्धा तास, 2 तास, 5 तास सांगायची शक्यता नाही. आता मी 3 दिवस हे कमीत कमी काळ सांगितला. त्याच्यामध्ये मी अजून केलं की तुम्ही सगळे जिओलॉजिस्ट आहात. तुम्ही जर जिओलॉजिस्ट नसाल तर 1-2 महिन्याची ती गोष्ट आहे, आणि तरीसुद्धा तुम्हाला पटेल का नाही माहिती नाही. तर सगळ्या जिओलॉजिस्ट नाही पटतं असंही नाहीये. हा पहिला प्रश्न. दुसरा काय होता? हा, ॲटॉमिक वेपन्स. आपल्या रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये शस्त्र आणि अस्त्र असा उल्लेख आहे. आता ह्याच्यातनं जर आणखी एक जर टेक अवे असेल ना, म्हणजे 7,000, 14,000, 21,000, नंतर दुसरा जर टेक अवे असेल तर वाल्मिकी रामायण भाषांतरासहित मराठीमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही गोष्टी सातावळेकरांचं आहे, अनेक आणखी असतील. व्यासांचं महाभारत त्याच्या भाषांतरासकट हे उघडायचं आणि वाचायला लागायचं. कारण काय आहे, जर तुम्हाला कोणतरी सांगतो ना, प्रश्न विचारता, पण परत तोच माणूस दुसऱ्या एका लेक्चर जाऊन तोच परत प्रश्न विचारतो, म्हणजे मध्ये तो काही करत नाही, आणि अशांचं ज्ञान तुमचं आपलं वाढणारच नाही त्याच्यामध्ये. तर सॉरी, ॲटॉमिक वॉर. तर शस्त्र आणि अस्त्र होती हे आपल्याला माहिती आहे, त्यांची वर्णन आहेत, पण ते शस्त्र म्हणजे अस्त्र हे नक्की काय होतं याचा आपल्याला पत्ता लागत नाही. त्याच्याकरता तुम्ही आता जे करताय ना ते नाही, विनोदानं म्हणतोय. कृष्ण म्हणतो अनुगीतेमध्ये, तपोबलम ही साधनम, रिसर्च करून शोधून काढणं याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. तपोबलम ही केवलम, तपोबलम ही साधनम. आता तो विषय म्हणून त्याचं उत्तर कसं आहे, ॲटॉमिक काही झालेलं नाही. कितीतरी लोक येतात, म्हणतात की मला ते स्ट्रॉन्टियम मिळालेलं आहे कुरुक्षेत्रामध्ये, आणि काहीतरी सगळ्या चुकीच्या थापा आहेत त्याच्यामध्ये. होतं काय याच्यामुळे, अशा प्रकारच्या क्लेम्समुळे जे कोणी माझ्यासारखे अनेक लोक आहेत, असे जे मूलभूत संशोधन करतात त्याची एकातच सगळं टाकलं जातं, एकाच परडीमध्ये सगळं टाकलं जातं. तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये म्हणा किंवा सोशल मीडियामध्ये असा तो मूर्ती आली आहे का, 28,000 वर्षापूर्वीचा कल्पविग्रह. एक अशी मूर्ती असते विष्णूची किंवा कसली तरी ब्रॉन्झची मूर्ती असते, आणि 28,000 वर्षापूर्वीचा कल्पविग्रह. आणि मग एक राग आधी तो माणूस 1000 लोकांना पाठवतो. तुम्ही मला तर पाठवूच नका, मी तुम्हाला ब्लॉक करेन. ओके, अशा फालतू गोष्टीमुळे जो खरोखर चांगला रिसर्च होतो त्याला वाईट डब्बा मिळतो. ऑस्ट्रेलिया म्हणजे अस्त्रालय का? आता मोठे मोठे आपले स्वामी साधू वगैरे सुद्धा असलं काहीतरी विचित्र गोष्टी करतात. हा शुद्ध गाढवपणा आहे, आणि मी नम्रपणे वगैरे सांगत नाही. हा शुद्ध गाढवपणा आहे. मग तो कोणीही म्हणो, तो चुकीनं म्हणू शकतो. त्यांना सांगितलं पाहिजे आपण की ही तुमची चूक आहे, त्यांनी ती मान्य केली पाहिजे. ते मान्य नसेल करत तर त्या साधूला सोडा, स्वामींना सोडा, दुसरे स्वामी पकडा. ओके, अत्यंत तो चुकीचा प्रकार आहे, आणि त्याच्यामुळे जे चांगलं संशोधन होतं ते मागे जातं, आणि काहीतरी 28,000 वर्षापूर्वीचा कल्पविग्रह असला प्रकार येतो. ॲटॉमिक युद्ध झालेलं नाही, त्याच्यापेक्षाही काहीतरी वरचं असू शकतं, पण आपल्याला माहिती नाही. तपोबलम ही साधनम, तपोबलम ही केवलम. त्याच कॉन्स्टेलेशन मध्ये एकत्र येण्याचा योग किती वर्षांनी होतो हे जर बघितलं तर मला वाटतं हे डेटिंग जास्ती चांगलं होऊ शकतं. हा, अगदी उत्तम प्रश्न आहे कर्वेकाकांचा. त्याचं उत्तर असं आहे की इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, नो गुड वर्क गोज अनपनिश्ड. ऐकलंय? तर तुम्ही प्रश्न चांगला विचारला तर तो तुमचाच प्रोजेक्ट होतो. कळत नाही? खरं आहे त्याचं उत्तर. त्याचं साधं उत्तर म्हणजे तुम्ही कोणत्या अंगाने विचारताय मला माहिती आहे की तुमचं असं असेल की असं परत कधी होणं शक्य आहे का, बरोबर, आधी कधी झालंय का. याचं उत्तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असं आधी कधी झालेलं नाही. आता तुम्ही मला खोटं ठरवू शकता, पण त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागेल. ओके, नेक्स्ट. मला 2 प्रश्न विचारायचे. पहिला म्हणजे की आपण रामायणाबद्दल म्हणतो की 12,000 किंवा आता जेव्हा आपण महाभारताबद्दल म्हणतोय की 5,561 वर्षांपूर्वी. मला नेहमी एक प्रश्न पडतो की त्या मधल्या 1000 वर्षांबद्दल आपल्याकडे काही डॉक्युमेंटेशन नाही की काही, म्हणजे काय उपलब्ध आहे की मला डॉक्युमेंटेशन काही ते म्हणून नाही. हा पहिला प्रश्न की नक्की मधला काळ काय.
आणि दुसरं म्हणजे इथे आता सध्या समोरचं चित्र आहे ना, तर मी अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे असेल तेव्हा साधारण मी एक पुस्तक वाचलं होतं, ते म्हणजे पृथ्वीवर माणूस राहतो. आणि म्हणजे त्याच्यामध्ये गोष्ट अशी होती की देव बाहेरून पृथ्वीवर आले आणि मग त्यांनी ते तो एरिक वानचं होतं ना भाषांतर, मला वाटतं का नाही? एरिक वान. अच्छा, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये हे चित्र ते मला नक्की आठवतं कारण चित्र संस्कृतीवर बरोबर. होतं. आणि तुम्ही मध्ये एका लेक्चरमध्ये तुम्ही पुन्हा होता तुमच्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी तुम्ही इंग्रज संस्कृतीबद्दल पण बोलला. आता जेव्हा तुम्ही म्हणतात महाभारताचं युद्ध आणि त्याच्यामध्ये सामावलेले भूप्रदेश, तर तेव्हा तुम्ही म्हणतात की अमेरिकेच्या साईडला त्याचा इफेक्ट आले नव्हते. ही जी संस्कृती आहे ती तेव्हा पॅरलल भारतीय संस्कृतीला पॅरलल तिथे होती की मग भारतीय संस्कृतीला. ग्रेट प्रश्न. ओके, हा दुसरा प्रश्न होता ना, आणि पहिला प्रश्न काय होता? मला एकच प्रश्न विचारा तुम्ही, यु नो. पहिला प्रश्न हा होता नाही, नुसतं हिंट द्या, मला येईल लक्षात माझ्या. हा, मध्ये काय? थँक्यू, गॉट इट. ओके, तर पहिला प्रश्न असा आहे की रामायण झालं 14,000 वर्षापूर्वी, महाभारत झालं 7,000 वर्षापूर्वी, आणि आता ऋग्वेद सुद्धा, ऋग्वेद तर सततच होता, म्हणजे सूक्त आहे. ऋग्वेद काही इतिहास असा नाहीये, त्यात इतिहास येतो पण तो इतिहास म्हणून लिहिलेला नाही. प्रश्न असा की मधल्या 7,000 वर्षात काय झालं, रामायण महाभारत, आणि महाभारतानंतर काय झालं मागच्या पुढच्या 7,000 वर्षामध्ये, त्याचं उत्तर असं. आणि त्याच्यात काही आहे का, काही झालं का सगळे शांत बसले होते, पुढचं महाभारत केव्हा होत आहे, युद्ध नंबर 3, महाभारत युद्ध नंबर 3? नाही, तसं काही नाही झालेलं. महाभारतानंतरचं तर अगदी सोपं सांगता येतं. अनेक वंशावळी दिलेल्या आहेत, अनेक वंशावळी आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात. कोणतरी, मी मुद्दाम शब्द वापरतोय, काही खाली हेतून वापरत नाही, कोणतरी ऍब्सलट माणूस उठतो, झोपेतून उठल्यासारखा उठतो, अशा त्या वंशावळी घेतो. मला लोक सांगतात की असं भाषण देताना ऍब्सलट वगैरे म्हणू नका, पण त्याच्याशी शब्द नाही हो, खरोखर शब्द नाही. आणि इंग्लिश म्हणजे मराठीत जरा ऍब्सलट म्हणजे फार वाईट वाटतो, इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ इम्प्रॉपर. इंग्लिशमध्ये काही ते फार वाईट वाटत नाही. इम्प्रॉपर गोष्टी करू नका असा त्याचा अर्थ आहे. तर वंशावळी ज्या आहेत ना, या सगळ्या वंशावळीमध्ये असं स्पष्ट पुराणातल्या वंशावळीत सांगितलेलं आहे. जेव्हा तो कोण सांगतो शौनक उवाच, मैत्रेय उवाच, असं जेव्हा असतं तेव्हा तो म्हणतो, कोणतरी विचारतो की मला ना आपल्या पूर्वजाबद्दल ऐकून घ्यायचं आहे, मग आता मी इथे आणि त्याच्या आधी परीक्षित होऊन गेला, याच्यामध्ये कोण कोण राजे होऊन गेले, मला जर ऐकायचं आहे. मग जो सांगणारा जो ऋषी असतो तो म्हणतो, हे बघ, मला काही सगळे माहिती आहे तसं नाही, पण जे मुख्य राजे जे मला आठवतात ते मी तुम्हाला सांगतो. ओके, प्राधान्याने हो असा तो अर्थ येतो प्रत्येक वेळी. हे विसरवलं जातं. आणि मग ते राजे घ्यायचे 28, 40, 50, 55 घ्यायचे, त्याला आपल्या डोक्यात एक नंबर काढायचा की 20 आपण गुणूया. अरे का 20 गुणतोयस तू? आणि मग त्याचा काहीतरी नंबर काढायचा आणि गाढवपणा सुरू करायचा, असा प्रकार चालतो. तो जो बाजूला केला, तुम्हाला राजस्थानमध्ये, ते खरं का खोटं मला माहित नाही, फक्त तो डेटा उपलब्ध आहे म्हणून मी सांगतो. जयपूरचे जे राजे आहेत ते म्हणतात आमचं कनेक्शन म्हणजे आमच्याकडे पूर्ण रामापासूनची वंशावळ आहे. तुम्ही ऐकलंय का? तर 330 राजे आहेत त्याच्यामध्ये. जेसलमेरचे जे राजे आहेत ते म्हणतात आमच्याकडे कृष्णापासूनचा पूर्ण वंश आहे. बरं, खरं खोटं मी सांगत नाही, तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर त्यांना जाऊन विचारा, पण त्याचा पण तुम्ही डेटा घेऊन काय करताय तर दाखवतोय तुम्हाला. तर त्यांनी 169 राजे आहेत जेसलमेरमध्ये कृष्णापासून. एक तुम्हाला मजा म्हणून त्याचा रेफरन्स दाखवतोय की काय करायचं, 12,200 जो आला रामायणाचा पिरियड, 14,000, त्याला 330 न भागा, मनात भागलं तरी चालेल, आणि 7,500 याला 169 किंवा 170 ने भागा. दोघांचं उत्तर साधारण 47 येतं. म्हणजे राजकीय पिढी ही साधारण 50 वर्षाची तुम्हाला करता येते. आता ह्याच्यानं काही सिद्ध झालं नाही, पण ह्याच्यामुळे कन्सिस्टन्सी सिद्ध झाली की साधारण 50 वर्षाच्या पिरियडनं ते 14,000 आणि 7,000चा मेळ लागतो. तसंच आता तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो की राम आणि महाभारत याच्यामध्ये इक्ष्वाकू वंशाच्या प्राधान्यता नावं लक्षात राहिलेल्या 28 पिढ्या झाल्या, असं श्रीमद भागवत पुराण म्हणतं. महाभारतामध्ये अयोध्येचा दीर्घ यज्ञ आणि कौशलेचा बृहत्बल, कारण लव आणि कुश त्यांच्यापासून चालत आलेले वंश, हे 2 राजे दीर्घयज्ञ आणि बृहत्बल हे कौरवांच्या बाजूने लढले आणि मारले गेले. एकाला अभिमन्यूनं मारलेलं आहे उदाहरणार्थ.
आता 28चं जर तुम्ही गणित केलं आणि ते 7,000 मध्ये बसवायचा प्रयत्न केला तर सगळे डाव चुकतील, कारण ते प्राधान्याने असं दिलेलं आहे. त्याचं साधं उदाहरण म्हणून सांगतो. एक कोणी जो शूरवीर किंवा शूर वीरांगना असेल त्यांनी नुसतं उभं राहा तिथे समोर. तुम्हालाच विचारतो मॅडम, तुम्हीच प्रश्न विचारला म्हणून तुम्हालाच. ओके, उभं राहा तिथे. माईक आहे का तुमच्याकडे अजून? नाही. ओके 30 सेकंड्स मध्ये, कारण तेवढा वेळ पुरतो. जवाहरलाल नेहरू पासून सुरुवात करून मोदींपर्यंतचे भारतातले प्राईम मिनिस्टरची नावं सांगा आठवतात ती. जवाहरलाल नेहरू. कोणी मदत नाही करायची तिथे. ते ऋषी वाच असं येते. हा करा. इंदिरा गांधी. बघा या ऋषींची काय अवस्था आहे बघा. ओके, पण आणखी मदत करा. आता आपण मदत करूया. लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, मोरारजी देसाई. संपले? धन्यवाद. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. ओके, आता मला सगळ्यांनी सांगा कोण कोण राहिले. बरेच आहेत. देवेगौडा, आय.के. गुजराल, व्ही.पी. सिंग, नंदा, किती, चरण सिंग. 40 दिवस होते ना कोणतरी, चरण सिंग वगैरे कितीतरी, चंद्रशेखर होते. MM तुम्ही मनमोहन सिंग विसरलातच, ते बोलत नाही म्हणून काय झालं. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की मागच्या 70 वर्षातली आपण घटना घेतोय. कोणी आलतू फालतू माणसाची नाही. भारताचा प्रधानमंत्री हा आपण सहज विचारायला गेलो, आपण एखाद्या माणसाला सांगतोय, आपल्या मुलालाच सांगतोय की असे मोठे मोठे कोण नावं होऊन गेली, ते सांगताना आपण 50-60% विसरतो. आता हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये जर नावं, छोटी आलतू फालतू नावं विसरली गेली, त्याने काही फार केलं नाही, तर काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. म्हणून तर हे सगळं आहे. आता रामायण आणि महाभारत याच्यामध्ये कितीतरी झालेलं आहे. परत तोच प्रश्न की वेळ किती आहे आपल्याकडे. अनेक गोष्टी झालेल्या आहेत. यंगर ड्रायस असा जिओलॉजिकल पिरियड होऊन गेला. त्याची वर्णन आपल्याला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये रोहिणी शकट भेद अशा ह्यानं मिळतात. आपले जे लॅटिट्यूड्स आहेत, सगळ्यांना लॅटिट्यूड्स कळतात. अक्षांश, सूर्य सिद्धांतामधले जे अक्षांश आहेत, आता जे नक्षत्रांचे अक्षांश आहेत, हे 10,000 वर्षापूर्वी म्हणजे 8,000 BC मध्ये कॅलिब्रेशन करतो ना आपण, परत जरा मोजतो आपला तराजू बरोबर काम करतोय की नाही, असे 8,000 BC मध्ये केलेले आहेत. म्हणजे 8,000 BC म्हणजे केव्हा झालं? साधारण 2,000-2,500 वर्ष महाभारताच्या आधी. तिथं काही कोणी नव्हतं असं नाही. सगळी लोक होती, सगळी उत्तम ॲस्ट्रॉनॉमी चालली आहे, सगळीकडे व्यापार चाललाय जगामध्ये, सगळीकडे म्हणजे भारत व्यापार करतोय, भारत समृद्ध देश आहे, सगळं चालू आहे. कालाच्या ओघामध्ये बरीच रेकॉर्ड जातात. नालंदा, तक्षशिला जाळलं गेलं, त्यात काय गेलं आपल्याला माहिती नाही. दुसरं काय होतं प्रश्न तुमचा? सेकंड. हा, इंका संस्कृतीचा. हा, तर इंका संस्कृती भारताचीच का? नाही, भारताचीच, पण बऱ्याच काळाने ती तुटून गेली होती. मधल्या काळामध्ये जशा समुद्राच्या लेवल्स वाढत चालल्या तसं त्यांचं एकमेकांमधलं जे कनेक्शन होतं ते कमी कमी होत गेलं. तिकडे काही वेगळी परिस्थिती झाली आणि त्यामुळे त्यावेळेचा संबंध नव्हता. त्याच्यातली लोक महाभारत युद्धामध्ये त्यांनी काही पार्टिसिपेट केलेलं नाही आणि मग ते हळूहळू दूर होत गेले. माझा एक लेमॅनसारखा प्रश्न की आपण बघतो की परशुराम आणि हनुमान हे 2 कॅरेक्टर जे आहेत ते रामायणात पण आहे आणि असं करा, प्रश्न विचारा. तर याचा तुम्हाला अभ्यास करताना या संशोधनात्मक दृष्टीने तुम्ही काय सांगता त्याच्यावर? बरोबर. आय गॉट द क्वेश्चन. मी आता हे प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी सांगतो, माझ्याबरोबर एक 20 लोक काम करतात असेच, म्हणजे त्यांचा रेग्युलर जॉब असतो त्यांचा, आणि ते संशोधन करतात आणि मी त्यांना म्हणजे मार्गदर्शन करतो म्हणूया, किंवा आम्ही एकमेकाला मार्गदर्शन करतो असं म्हणूया. मी त्यांना माझं मार्गदर्शन करताना मी त्यांना हे सांगतो, या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतोय की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन भाषण दिलं आणि जो प्रश्नोत्तराचा वेळ येतो त्यावेळी समोरच्या ऑडियन्स मधल्या माणसांना असा एखादा प्रश्न विचारला की ज्याच्यामुळे तुम्हाला शॉक झाला, बापरे ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं किंवा काय हा प्रश्न आहे, तर तुमची वक्ता म्हणून तयारी झालेली नाही. हे अशा करता सांगतो की तुम्ही आता कोणताही जो प्रश्न विचारताय, आतापर्यंत जो विचारलात आणि विचारणार आहे, यातला कोणताही प्रश्न माझ्याकरता नवीन नव्हता आणि नवीन नसणार. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की नुसता प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही मजेनं सांगतोय तुम्हाला, पण तुम्ही असं म्हटलं असतात ना परशुराम हनुमान, मी प्रश्न काय सांगितलं असता. तुमचा प्रश्न असा असतो की परशुराम हा तुम्हाला महाभारताच्या आधी दिसतो, रामायणाच्या आधी दिसतो, रामायणात दिसतो, महाभारतात दिसतो, त्याच्या आधी दिसतो आणि हल्लेली पण लोकांना दिसतो. अश्वत्थामा दिसतो, त्याने अश्वत्थामा विचारलं नाही. धन्यवाद. ओके. पूर्वी श्री म्हणून एक असा होता, हल्ली आहे का अजून ते श्री?
अरुण तामणकर का काय नाव होतं त्यांचं, स्त्री असा पाक्षिक होता, 15 दिवसांनी यायचा वगैरे, आणि काहीतरी असं चित्रविचित्र असायचं की अश्वत्थामा नाशिकमध्ये वगैरे असं काहीतरी न्यूज असायची. तुमच्या मनात असलं तर बाहेर दिसू शकतो, काही प्रॉब्लेम नसतो. दुसरा हनुमान, तो हनुमान पण रामायणात आहे, तो भीमाच्या बरोबरच्या संवादामध्ये तिथे येतो. हे कसं काय? हे सगळ्याचं सोपं उत्तर म्हणजे, हा प्रश्न फार चांगला आहे, सोपं उत्तर म्हणजे मला माहिती नाही, हे सोपं उत्तर. पण दुसरा प्रश्न त्याच्या बरोबरचा असा असतो की हे चिरंजीवी आहेत असं समजलं जातं. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश विभीषणा, कृपा परशुरामांश सप्तते चिरंजीवी. त्याची अनेक व्याख्या आहेत. मला एक व्याख्या ऐकलेली, माझी स्वतःची नव्हे, आणि मला ती पटलेली, ती तुम्हाला सांगतो. की चिरंजीव याचा अर्थ त्यांनी जो सांगितलेला असा आहे की त्यांचा मृत्यू एक्झॅक्टली कसा झाला हे आपल्या इतिहासाला माहिती नाही, आणि म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आता दिसतात. नामदेवांची समाधी तिकडे पण मिळते. नामदेव कुठे गेले याच्यावर फाईट होतं, म्हणजे पंजाबमध्ये का महाराष्ट्रामध्ये असं. गजानन महाराजांबद्दल असं म्हणता येतं, चैतन्य महाप्रभू जेव्हा त्यांनी आपलं प्राणार्पण केलं तेव्हा ते पुरीमध्ये पण दिसले, बंगालमध्ये पण दिसले. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, कुणालाच खरा गाई पत्ता नाही, हा त्याचा ऐतिहासिक दृष्ट्या अर्थ होतो. मग परत आपल्या श्रद्धेला हे करण्याकरता आपण एक प्रयत्न करतो की कदाचित असं झालं असेल, कदाचित असं झालं असेल, तसा तो प्रकार आहे. आता मध्ये नक्की तो कसा काय दिसला, काय बोलला, हा थोडा वेगळा विषय आहे. ओके, तुम्हाला इथे हां, त्यांच्यानंतर तुमच्यानंतर इथे हां, नंतर इथे प्रश्न आहे हां. मिसकन्सेप्शन काय? हो, मिसकन्सेप्शन रिगार्डिंग टाइम. काळाचं मिसकन्सेप्शन आहे. मिसकन्सेप्शन काळाचं असं आहे की आपण कॅलेंडरवरती आज समजा 21 मे असं लिहितो 2024, तर आपल्याला हे कॉन्फ्लिक्ट वाटतं, कारण आपण तो दिवस जगलेला आहे. पण हा दिवस म्हणजे जॉग्रफिकल हा निश्चित नाही करता. तर आपल्या साहित्यामध्ये नित्यत्वाची एक कल्पना आहे. नित्य काय आहे की ही तारीख जी आहे किंवा 0 AD किंवा BC, आपल्याला वाटतं की कॉन्क्रीट आणि हा एक दिवस आहे. ही नित्य आहे का पहिली गोष्ट, कारण इट हॅज बीन स्टार्टेड बाय की ह्या कॉन्स्टलेशन मध्ये हे 2 ग्रह एकत्र आले होते. हे काळनिर्देशासाठी सफिशियंट प्रूफ आहे. तर हा जो सगळा विषय चाललेला आहे, आणि हे जर आपण ह्यांना प्रश्न विचारतो तर ह्यांना जे प्रश्न विचारतो ह्याच्यामध्ये आपण एक बेसिक प्रूफ करतोय की आपण जे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे ह्याला प्रमाण म्हणतो. हे प्रमाण नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला, अरे तुम्ही मागेमध्ये वर्ष पोहोचले ना, पण त्याच्यासाठी काहीही जिओग्राफिकल फॅक्ट त्यांनी एस्टॅब्लिश केलेले. हा जो फरक आहे की तुम्ही म्हटलं कारण आम्ही पण ठेवला म्हणतो, आम्ही कशाला ठेवू, आम्ही जेव्हा एक्सप्लेन करू तेव्हा आम्ही ज्या नित्य गोष्टी आहेत ज्या माझ्या किंवा तुमच्यामुळे फरक पडू शकणार नाही अशा ज्या गोष्टी आहेत ह्याच्या साह्याने आम्ही त्याचा निर्देश करू. तुम्हाला 7,000 वर्ष तुम्हाला मला सांगण्यासाठी खरा विषय असा आहे की ही जेव्हा युती झाली आणि त्या नक्षत्रामध्ये ती युती झाली तेव्हा झालं. अगदी बरोबर. म्हणजे पहिल्यांदी आपण 7,000 वर्ष 8,000 वर्ष 25,000 वर्ष हे पहिल्यांदी. आता इथे काय होत आहे की रेशोट्रेट करण्याचा प्रयत्न. आज आपल्याला जे कॅलेंडर म्हणजे हे कॅलेंडर त्यांचं जे कॅलेंडर आहे एवढं मला येस येस अगदी उत्तम. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कर्वे काकांबरोबर माझे 2 दिवस गेले काल. आता तुम्हाला त्याबद्दल माझ्याबद्दल दुःख वाटत असेल, पण वाटायचं कारण नाही. इतके सुंदर गेले म्हणून सांगतो तुम्हाला, अप्रतिम. ओके, ते समजून घेणं सुद्धा माझ्या किती कळलं सांगता येणार नाही, खूप अप्रतिम होतं. आता त्यांनी सांगितलं किती लोकांना कळलं हे मला माहिती नाही, पण त्यांनी फार महत्त्वाचा पॉईंट म्हटला की ते केव्हा झालं ही आपली सांगायचीच पद्धत. ॲस्ट्रॉनॉमी इज टाइम. की अशी जेव्हा युती होती आणि चंद्र सूर्य इथे होते आणि शनी इथे होता तेव्हा महाभारत झालं असं व्यासाने सांगितलेलं आहे. ते आपल्याला समजण्याकरता आपण म्हणतोय की ते 7,500 वर्षापूर्वी झालं. हा त्यातला मुद्दा आहे. सुरुवातीला राऊत सरांचे आभार. दुधाची खान ताकावर बघावी लागते, कारण हा खरंच हा विषय एका बैठकीत किंवा 2 तासात होणार आहे आणि हा खूप उच्च विचारांचा भाग आहे. मुळात म्हणजे तुमचा हा विषय इथे समजून घेण्यासाठी आधी आम्हाला आमची एक बौद्धिक बैठक अतिशय सुंदर असणं गरजेचं आहे.
ती आपली अशी वरवरची असणं उपयोगाची नाही. आता मी इथे जे बसले ते एक विद्यार्थी म्हणून मला जे माझ्या शाळेतून विद्यार्थ्यांनी आता 10वीच्या वेकेशन बॅच चालू त्यांना मी येताना अशी एक जुजबी माहिती तुमच्याबद्दल एक 2-3 दिवस दिलेले आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हणजे माझ्याकडून फक्त एकच सांगितलं गेलं की तुम्हाला GPS माहिती आहे ना. ते म्हणाले हो. म्हटलं मी या लेक्चरमध्ये एकच लक्षात ठेवलंय त्यावेळेचा GPS कुठली होता. तर ती मुलं हसायला लागली म्हणजे त्यांना तेवढं कळलं. पण त्यांनी मला असं त्यांच्या नजरेत असे प्रश्न आले की तुम्ही काय शिकायला चालला, तुम्ही काय ऐकणार आहात, म्हणजे ऐकणार आहात ते आम्हाला काय सांगणार आहात. हा एक म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे, याचे उत्तर तुम्ही द्या मला. आणि दुसरी गोष्ट अशी की जर का इथे आमच्यापेक्षा म्हणजे आम्ही ज्या वयोगटातले विद्यार्थीच म्हणूया बसलेलो आहोत हे समजायला आमची बौद्धिक पातळी खरंच लागते. पण हे जर का इथे विद्यार्थी बसले असेल त्यांना खूप लवकर समजतं. नक्की त्यांना हे पटकन जवळ ते गणित कळलं असतं आणि त्यांनी वहीवरती हे गणित उतरवलं आणि त्यांचे अतिशय उच्च विचार आणि उच्च प्रश्न असते की ते नाही म्हणजे आतापर्यंत कोणी विचारलं नाही पण या मुलाने विचारलं की तशा आता माझी आत्ता परिस्थिती अशीच आहे की प्रश्न काय विचारतो. कारण प्रश्न विचारण्यासाठी आधी जी माहिती किंवा जी मी तयारी करून आली त्याची सगळी उत्तरं मला मिळत गेलेली आहे. पण आज मला माझ्या मुलांना उत्तरं द्यायचे, माझ्या मुलांना निदान पूर्ण काहीतरी सांगायचंय. मगाशी मी राऊत सरांशी बोलताना म्हटलं तर ते म्हणाले नाही मराठीतून त्यांचे लेक्चर्स आहेत. म्हटलं मला जमलं ना तर मी जून महिन्यापासून निदान आठवड्यातून एकदा तरी लावेल. म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आलेल्या आहेत तर आताच्या आहे ना पण पूर्वी आधीच्या नाही या माझ्या शाळेच्या ओके सॉरी ओके ओके मी या शाळेचे मुख्याध्यापिका. त्यामुळे असं आहे की हे ऐकवता येईल मुलांना पण काय ऐकवायचं मुलांच्या बुद्धीला काय पचणार आहे. कारण आता ते सगळे ऑनलाईनची मुलं आहेत त्यांना मी जर का सांगितलं युट्यूब ऐका त्याचे पटकन ऐकतील ते समजून घेतील. पण नाही मला त्यांच्या सहवासात मला स्वतःला बसायचे. त्यांनी काही प्रश्न विचारावे की ज्याची माझ्याकडे उत्तरं नाही आणि त्याच्यासाठी मला अभ्यास करावा. तर म्हणून म्हटलं की थोडक्यात मला फक्त विद्यार्थ्यांसाठी काय सांगायला तेवढं सांगतो. ओके धन्यवाद. आता सुरुवातीला मी उत्तर देण्यापूर्वी या आपल्या ज्या दुसऱ्या शाळेच्या मॅडम आहेत त्यांच्याकरता प्लीज टाळ्या. ओके त्यांनी खूप काही सांगितलं त्यातल्या मी 2-3 गोष्टी सांगतो. काय मी त्या लोकांना सांगायचं खरी माझी म्हणजे मुलांना काय सांगायचं खरी माझी योग्यता नाही मी त्याच्यावर येतो. पण त्यांनी फार सांगितलं की आता जर इथे जर तरुण मुलं असती फक्त इनफॅक्ट तुम्ही तरुण मुलं असती मिक्स नाही म्हणत ओनली फक्त तरुण मुलं असती 7 ते साधारण 15 या वयोगटातली आणि मग काय करायचं आपण सगळे जे वृद्ध लोक ना त्यांनी दुरून ऐकायचं काय चाललंय तर तुम्हाला इतकी मजा आली असती. मी असं भाग्यवान आहे की अमेरिकेमध्ये समर वर्कशॉप्स होतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये समर म्हणजे हिंदू वर्ग किंवा इंडियन्स वर्ग असे होतात आणि त्यावेळी मला लोक बोलावतात म्हणजे एक दिवस येऊन जा किंवा असं. अटलांटाला सुद्धा एक होतो मी संध्याकाळी जातो आणि हा माझा मागच्या 20-25 वर्षाचा अनुभव आहे. ते त्याचं स्वरूप बदलतं. 7 ते 15 हा वयोगट जनरली असतो जेव्हा आणि 20ही चालतो पण 15पर्यंत ते जे प्रश्न विचारतात तुम्ही म्हणाला प्रश्न विचारतात त्यांची समजून घेण्याची कुवत त्यांचं जे बॅकग्राऊंडमध्ये पोल्युटेड काही झालेलं नाही त्यांचं जनरली म्हणजे कधी कधी त्यांनी रामायण काही नसलेलं त्याचा फरक पडत नाही. इतके सुंदर प्रश्न विचारतात इतके समर्पक विचारतात इतके क्रिस्प विचारतात की काही विचारू नका. म्हणजे हे मला सतत येणारा अनुभव आहे त्याच्यामध्ये. दुसरं असं की तुम्ही म्हणताय की त्यांना कळेल असं बोला असं करावं लागत नाही मुलांना. त्यांना कळेल असं नाही मोठ्यांशी बोलताना यांना कळेल की नाही असा विचार असतो माझ्या डोक्यामध्ये. आणि किती फाटे फोडतील ही लोक मोठ्या लोकांमध्ये किती फाटे फोडतील ही सतत चिंता असते. मला घाम येतोय तो तापमानामुळे येत नाहीये आता कुठे काय विचारणार कोण प्रश्न वगैरे असलं काहीतरी असतं. खरोखर हा माझा अनुभव आहे की उत्तम विचारतात. तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं उदाहरण देतो. तो प्रश्न थोडासा असा असू शकतो तरुण मुलं विचारू शकतात की ठीक आहे 14,000 वर्षापूर्वी रामायण झालं 7,000 वर्षापूर्वी महाभारत झालं ही चांगली माहिती आहे पण त्याचा आम्ही आता काय करू त्याचा आता मला फायदा काय हा तीच नैसर्गिक प्रश्न आहे. आता ह्याचं उत्तर फक्त मी एकट्यानं द्यायचं नाहीये याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना शोधून काढायचं आहे.
मी एक विनोदाला म्हणून सांगतो, पण त्यात वस्तुस्थिती पण खूप आहे. मला लोक म्हणतात, मी जर पहिल्यांदा पुस्तक लिहिलं, लोक म्हणाले म्हणजे एक असे दुरुस्त होते, ते म्हणाले की हे बघ हे म्हणजे मराठीच होतं, हे बघ म्हणजे मराठीच होते. ते म्हणाले 55 वर्षाच्या वरचे कदाचित तुझं पुस्तक वाचतील, बाकी त्यांचं काही सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त माझा रीडरशिप वर्ग हा 18 ते 35 आहे. सगळ्यात जास्त 18 ते 35. ओके, ते सगळीकडे भेटतात. आता मला सांगतो तुम्हाला, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, आपल्या इंडियामध्ये मला आतापर्यंत मी डिसेंबर 1ला आलो आणि किती कुठे प्रवास केला माझ्याच लक्षात नाहीये, पण जिथे जिथे प्रवास करतो असा कोणताही विमानतळ आला नाही की जिथे मला लोक ओळखत नाहीत. आणि एवढा काही मी प्रसिद्ध माणूस वगैरे नाहीये त्याच्यामध्ये. पण हे कशामुळे होतं? युट्यूबमुळे होतं, सोशल मीडियामुळे होतं. एक तर नागपूरला माणूस सिक्युरिटी मधनं धावत आला, सिक्युरिटी क्लिअर न करता, आणि म्हणाला की जस्ट एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हीच निलेश हो का? आणि मग तो परत मागे गेला सिक्युरिटी चेक करायला, म्हणजे त्याच्या ओळखीनं. आता अमेरिकेमध्ये त्याला तुरुंगात टाकलं असतं, म्हणजे अशी परिस्थिती आहे. सांगायचं असं एक उदाहरण देतो की हे आपल्याला सगळ्यांना शोधून काढायचंय की काय त्यांना शिकवायचंय, म्हणजे त्यांनी हे का अभ्यास करावा. त्याची 2-3 उदाहरणं देतो. मला लोक विचारतात, हे म्हटलं ना 55 वाले म्हणाले 55च्या वरचेच फक्त वाचतील. तर मला लोक विचारतात, निलेश तुम्ही जे काम केलंय ते तुमचे फॅन कोण आहे, म्हणजे फॅन बेस कोण आहे? तर मी त्याचं उत्तर देताना देतो, हे विनोदानं घ्या, म्हणजे अगदी लिटरली घेऊ नका. म्हटलं अत्यंत सुंदर स्त्रिया ज्यांची मुलं खूप छोटी आहेत ते सगळे माझे फॅन आहेत. तुम्ही काय वाजायला हरकत नाही, सगळ्या सुंदर स्त्रियांनी इकडे. ओके, हे का सांगतो मी? सांगतो कारण आईला आपल्या मुलाची काळजी असते की तो मुलगा तर मोठं होणार. आतापर्यंत सगळं चांगलं चाललंय, पण ते टीनेज ज्याला म्हणतात ना, अमेरिकेमध्ये टीनेज, आमच्यात काही टीनेज वगैरे आलं नव्हतं. आम्ही जर मोठं झालो तेव्हा कामं करा, सगळं करा, नाही चला. पण आता जे टीनेज नाही ते टीनेज आहेत ना वगैरे असं सांगतात तिकडे याच्यामध्ये. तर ते आता आपल्या हातातून बाहेर चालले, आता ते आपल्याला ऐकत नाही वगैरे वगैरे. आता काय करायचं असा प्रश्न झालेला आहे. मग तो क्रायसिस झाला की मला माझी सगळी दर 200च्या वर मला ईमेल येतात, त्या सगळ्यांची उत्तरं देता येत नाही. ह्या सगळ्या सुंदर आयांची ईमेल असतात बऱ्याच त्यातल्या, की माझा मुलगा हे पुस्तक वाचतंय. एक ईमेल होतं रिसेंटली की माझी मुलगी या 13 वर्षाची हे पुस्तक वाचते. आई मला विचारते, निलेशजी तिने वाचलं तर चालेल का? आता हा प्रश्न मला विचारायचा आहे का? याचं सोपं उत्तर आहे, आई तू ते पुस्तक वाच. आई तू पुस्तक तुझ्या मुलीबरोबर वाच, आधी तू वाच आणि ठरव तुझ्या मुलीनं वाचायला पाहिजे का, चालेल का? आणि जरी नसेल चालत तरी ती मुलगी हटकानं वाचणारच असेल तर दोघी एकत्र वाचा. हे बेसिक कॉमन सेन्स आहे. एक तुम्हाला ह्याचं महत्व म्हणून सांगतो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या ज्यांनी युट्यूब व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल, रूपा भाटी म्हणून नाव ऐकलं असेल काही जणांनी. तर आपलं जे डिफेन्स डिपार्टमेंट आहे ना, त्यातले डिटेल सांगत नाही, कुणी काय हे सांगता येत नाही. त्यांच्या डिफेन्स डिपार्टमेंटमधल्या लोकांचा आम्हाला कम्युनिकेशन आलं, रूपा भाटीला आलं आणि मला आलं, दोघांनाही आलं एकत्र आणि इंडिपेंडेंट आलं, की तुम्ही येऊन भारतातल्या एका जागेमध्ये आमचे जी म्हणजे मिलिटरीची जे काही उच्च संस्था असतात त्यांना तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी शिकवाल का? आता हे आश्चर्याची गोष्ट आहे ना. मी म्हटलं आणि GPS आहे, कितीतरी सॅटेलाइट, भारत एकाच वेळी 10 सॅटेलाइट 25 सॅटेलाइट सोडतो, आता हे काय करायचं? का विचार करू शकता? असं का झालं असेल? आम्हाला विचारलं असेल की ॲस्ट्रॉनॉमी येऊन शिकवाल का? आता याने त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख केला की सुग्रीव हाच GPS. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, माझे लेक्चर्स आहेत, तुम्ही मुद्दाम वाचा, की आपलं GPS येण्यापूर्वी जगामधली GPS, तुम्ही समुद्रातून जा किंवा जमिनीवरून जा, ही म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी होती. ध्रुव तारा, इतर तारे केव्हा उगवतात त्याच्यावर होतं. तर हे कोणीतरी आपल्या डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये कोणाला तरी याची हे झालेली आहे की दुष्ट किंवा शत्रू राष्ट्र हे आपले सॅटेलाइट जॅम करू शकतात. जर आपले सॅटेलाइट जॅम केले तर आपलं सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे, प्रचंड केवास होईल. तसं झालं तर आपली अल्टरनेट सिस्टीम अस्तित्वात असली पाहिजे, फक्त डिफेन्स करता नाही, सामान्य लोकांकरता सुद्धा. आता तुमचा जर फोन काढून घेतला ना, तुम्हाला बदलापूरमध्ये सुद्धा नाही ड्राईव्ह करता येणार. अशी आता आपल्याला डिपेंडेंट झालेलो आपण. जो लावायचा ते स्कूल काय म्हणतात ते स्विगी, मी इंडियात आलो ते स्विगी बघितलंय, तो कुठे बघतो कुठे चालवतो कुठे, असंच ते सगळा तो प्रकार असतो, राईट. त्याची चालवतच नाही तो, तर त्याच्याकरता त्यांनी आमच्याकडे मागितलं. तसंच ॲग्रिकल्चर, आता आपण म्हणतो हवामानाचे अंदाज कोणतरी करतं, पण आता जे समजा जगामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्याकरता आपल्याला ऍडजस्ट करायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आत्ता काय चाललंय, पुढे काय चाललंय हे बघावं लागेल.
पर्यावरण तुम्ही जर घेतलं म्हणजे सेलेस्टियल इज इक्वल टू टेरेस्ट्रियल, हे गॅलिलिओनं दाखवलं. ब्रह्मांड, पिंड ब्रह्मांड आपण जसं म्हणतो, असे अनेक विषय. आणि आता परत मी कर्वे काकांना बोलतं करत नाही, पण फार सुंदर आमचं डिस्कशन झालं की त्यांचा जो एक विषय आहे त्या विषयामध्ये तुम्ही गेलात तरी सुद्धा तुम्हाला जगाचं ज्ञान होतं. एका मी शेवटच्या याच्यावर आपण एक करूया. आधी प्रश्नाला जर वेळ असेल तर मला प्रॉब्लेम नाही, मला प्रॉब्लेम नाही आहे, फक्त लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी परत सांगतो. नाही, येतो मी तुमच्याकडे. मला एक सांगायचं आहे की पातंजली योगसूत्र हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. योगसूत्र, योग म्हटलं आणि पातंजली, भगवान पातंजली. ओके, योग चित्तवृत्ती निरोधा अथ योगानुशासनम, म्हणजे आपल्याला काय वाटतं, डोळे बंद करायचे. हे यम नियम करण्याकरता आणि ध्यान धारणा करण्याकरता डोळे बंद करायचे. जर तुम्ही विभूतीपादामध्ये गेला, जो तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये, तर विभूतीपादामध्ये काय म्हटलंय, ध्यान म्हणजे काय, धारणा म्हणजे काय, समाधी म्हणजे काय. आपल्याला वाटतं समाधी म्हणजे सगळ्यात अल्टिमेट, तसं नाहीये. ध्यान तुम्हाला कळलं, त्यात तुम्ही एक्सपर्ट झाला, धारणामध्ये एक्सपर्ट झाला, समाधीमध्ये एक्सपर्ट झाला. ध्यान अधिक धारणा अधिक समाधी इक्वल टू संयम. आपण म्हणतो संयमी व्हा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बना, असा त्याचा अर्थ आहे. संयमी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बना. ते झाल्यानंतर भगवान पातंजली सांगतात तस्य भूमीषु विनियोग, हे तुमचं जे स्किल झालंय त्याचा इथे लोकसंग्रह म्हणजे जगाच्या कल्याणाकरता उपयोग करा. ते कल्याण करताना काय सांगतात, अनेक गोष्टी सांगतात. ते त्यातल्या माझ्या आवडीच्या म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, ते मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. ओके, भुवन ज्ञानम सूर्य संयमात. संयमात तुम्हाला आला ना, ध्यान धारणा समाधी. भुवन ज्ञानम सूर्य संयमात, सूर्यावर जर संयम केला तर तुम्हाला भुवनाचं ज्ञान होतं, पृथ्वीचं ज्ञान होतं. आता जर तुम्ही ध्यान धारणा समाधी म्हणजे असं सूर्याकडे असं बघायचं नाहीये. सूर्याची मुवमेंट, सूर्य इथं जातो तेव्हा काय होतं, इथं जातो तेव्हा काय होतं, हे सगळं समजून घ्यायचंय. तर तुम्हाला पृथ्वीवरचे ऋतू केव्हा बदलतात, एखाद्या जागेवरचा ऋतू केव्हा बदलतो, काय करायला पाहिजे, पाण्याच्या समस्येवर काय करता येईल, हे सगळं तुम्हाला करता येतं. चंद्रे तारा विहत ज्ञानम, ध्रुवे तद गती ज्ञानम, ही सगळी पातंजलीची सूत्र आहेत. ते सूत्र पाठ करून नुसतं बसायचं नाहीये, तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. हे आता ह्या थोड्या वेळात शक्य नाही, पण मी म्हणजे इव्हन युनिव्हर्सिटीमध्ये, अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आता त्यांनी सप्तालॉजीचा उल्लेख केला दुसाने मॅडमने तिथे. तर सप्तालॉजीमध्ये मी जेव्हा म्हणजे झूमवरून लेक्चर देतो तर ते लोक मला बघायला मिळत नाहीत, पण एनिवेअर फ्रॉम 8,000 ते 80,000 युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी अटेंड करतात. म्हणजे आपण मागे पडतोय ते वेगळ्या गोष्टीवरून मागे पडतोय, तिथले लोक अटेंड करतात. आणि म्हणून इथंच नाही, मी जेव्हा अमेरिकेमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करतो ना विमानानं, तर नॉन इंडियन लोक सुद्धा माझ्याकडे बघतात आणि यांच्याकडे हसावं का नाही, जवळ येऊन म्हणतात आर यू द यूट्यूब गाय, असं. सो तसं ते का बघतात, तर त्यांना जे कळतं ते नेसेसरी आपल्या लोकांना कळतंय असं नाही. म्हणजे मुलांना नाही म्हणते, आपल्या पालकांना कळतं ते मुलांपर्यंत जाईल. तो मोठा विषय. पण विज्ञान काय आहे हे तुम्हाला पातंजली योगसूत्रांत सांगता येतं. न्याय सरस्वती संस्कृती आहे आपल्याकडे, सिंधू संस्कृती आहे आणि गंगा संस्कृती आहे. ओके, तुम्ही प्रश्न विचारला, उत्तम प्रश्न विचारला. पण ह्या 3 संस्कृती आहेत आणि याच्यामधलं 3 संस्कृतीचं काय करायचं, त्यांनी असा एक्झॅक्टली प्रश्न विचारला नाही. हे जे आपलं कन्फ्युजन आहे, हा पाश्चिमात्य देशानं संस्कृती म्हणजे काय हे शिकवताना जो गाढवपणा केलेला आहे आणि आपण गाढवपणा तो अगदी प्रेमानं कवटाळून घेतलेला आहे, त्यामुळे हे झालेलं आहे. पाश्चिमात्य लोकांनी काय केलं, बराचसं ते सगळं बर्फानंच कव्हर झालेलं होतं, म्हणजे पश्चिम युरोप आणि अमेरिका सुद्धा. अमेरिका तर आत्ताची आहे. त्यामुळे जो बर्फ निघून गेला आणि 150 वर्षापूर्वी म्हणजे डार्विनच्या आधी त्यांच्या दृष्टीनं इतिहास म्हणजे बायबल. अगदी थोडीशी काहीतरी वेगळी उदाहरणं आहेत. हेरोडोटसनं वर्ल्ड ऑफ हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड असं लिहिलं होतं, पण हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय, ग्रीस, रोमन आणि इजिप्त, की त्याचं जग संपलं. त्याला जे माहित होतं त्याने ते लिहिलं. सिंधू संस्कृती, सरस्वती संस्कृती, गंगा संस्कृती ह्या वेगळ्या नाहीत, ह्या सगळ्या एकच आहेत. किती मागे जातं ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पण दुसरा प्रॉब्लेम असा होतो, आधी आपण त्या वेगळ्या समजतो, त्याच्या आधी पुरावा नाही मिळाला की आपण म्हणतो तेव्हा ती सुरू झाली. याच्यापेक्षा शुद्ध गाढवपणा नाही. ओके, ॲब्सेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ ॲब्सेन्स. ओके, आपण जसं जसं डीप करत जातो, वेगळ्या प्रकारानं शोधत जातो. हा जो चार्ट आहे ना, हा इकडे चार्ट बघा, हा जो चार्ट दिसतोय वाचता येणार नाही तुम्हाला, हा भारतातल्या पुराव्यावरून आधारलेला 75,000 वर्षाचा इतिहास आहे. भारतीय पुराव्यावर आधारलेला 75,000 वर्षाचा आहे. आता हे साधंच आहे, जसं तुम्ही मागे मागे जा तशी माहिती कमी कमी होत जाते.
70 वर्षाचे पंतप्रधान विचारले तर आपल्याला सांगता, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे, आपल्याला सांगता येत नाहीये. मागे जाल तशी माहिती कमीच होणार. पण पुरावा आहे का? तर पुरावा आहे. पुरावा 500,000 म्हणजे 5 लाख वर्षापर्यंत जातो. हे 75,000 वर्षाचं मी तुम्हाला दाखवतोय, 5 लाख वर्षापर्यंत जातो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, 2 उत्तर. हे असं गंगा संस्कृती, सिंधू संस्कृती, सरस्वती संस्कृती असं आपण का करतो, त्याचं उत्तर मी सांगितलं. ते वेस्टर्न जी स्टाईल आहे ना, त्यात काही चुकीचं बरोबर नाही, आपल्याला समजून घ्यायची ती काय आहे. आता समजा बदलापूरला तुम्ही जरा डिगिंग केलं आणि बदलापूरमध्ये काहीतरी सापडलं, तर तुम्ही काय म्हणाल? महाराष्ट्रीय संस्कृती म्हणाल किंवा भारतीय संस्कृती म्हणाल. पण तसं नाही हो. ते म्हणतात बदलापूर सिव्हिलायझेशन. नंतर कल्याणला तुम्ही डिग केलं तरी काहीतरी मिळालं, ते म्हणतात कल्याण सिव्हिलायझेशन. आणि मग कोणतरी येतो म्हणतो पण होल्ड ऑन, इज देअर काही संबंध आहे का कल्याण सिव्हिलायझेशन आणि बदलापूर सिव्हिलायझेशन? अहो कल्याणचीच माणसं बदलापूरला आली, असा जसा प्रकार होतो ना, असा तो प्रॉब्लेम आहे. आता तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर, किती जुनी आहे सरस्वती? किती जुनी आहे? तुम्ही मिशेल डॅनिनोचं नाव ऐकलंय? मिशेल डॅनिनो नाही ऐकलं, चांगली गोष्ट आहे, वाचूच नका. ओके, काय म्हणलं? भेटलाय. हा, तर मिशेल डॅनिनो खूप सुंदर पुस्तक लिहिलंय त्यांनी, लॉस्ट रिव्हर म्हणून. पण त्याच्यात जी चूक केली 2nd चॅप्टरमध्ये, ती म्हणजे असं की ते म्हणाले बर्फ वितळला म्हणजे आईस एज संपलं आणि 8000 BC म्हणजे 10,000 वर्षापूर्वी सरस्वती व्हायला लागली. जर 2रा चॅप्टर वाचलं तर सुरुवातीला असं लिहितात ते. मिशेल डॅनिनो हे माझे मित्र आहेत म्हणून त्यांचं चूक सांगणं माझं कर्तव्य आहे. हे धादांत खोटं आहे. सरस्वती नदी ही कमीत कमी 1,72,000 वर्षापासून वाहते असा आपल्याकडे पुरावा आहे. म्हणजे त्याच्या आधी वाहत नव्हती असं म्हणत नाहीये, पण पुरावा नाहीये. 1,72,000 वर्षापासून ती कमीत कमी वाहते. 70,000 साधारण 50,000 वर्षापूर्वी यमुना त्याच्यापासून बाजूला झाली आणि गंगेला मिळायला लागली. ते 50,000 ते 40,000 मध्ये तसं झालं. 15,000 वर्षापूर्वी सतलज सरस्वतीपासून बाजूला निघाली आणि तिकडे सिंधूला मिळायला लागली. म्हणजे आपली संस्कृती किती जुनी आहे मला माहिती नाही, पण जर त्याला पाणी हवं असेल त्या सरस्वतीला आणि जर नदी हवी असली तर कमीत कमी 2 लाख वर्ष आहे. नुसते त्या पुराव्यावरून असं म्हणता येतं, प्रत्यक्ष तिथे लोक होते की नाही माहित नाही. मी 75,000 वर्षाला का थांबलो म्हणजे रूपा भाटी, मी आणि आणखी 20 लोकांचं संशोधन आहे. तिथे तुम्हाला ज्वालामुखी दिसतोय का? या माझ्या बाजूला वर बघितलं तर एक ज्वालामुखी दिसतोय, त्याला टोबा एक्सप्लोजन असं म्हणतात. ते 72,000 वर्षापूर्वी झालं आणि त्यावेळी सगळी जी राख आली ती पूर्ण भारतभर पसरली होती आणि ती सगळीकडे पुराव्यामध्ये मिळते. त्याचं वैशिष्ट्य असं की त्या राखेच्या खाली पण दगडाची अस्त्र सापडतात, शस्त्र सापडतात आणि राखेच्या वर पण दगडाची शस्त्र सापडतात. म्हणजे त्यावेळी इथे लोक होते आणि ते करत होते. आता लगेच तुम्ही म्हणाल हो पण दगडाची सापडली, पण विग्रह सापडला का? कल्पविग्रह सापडला का? हा आपला गाढवपणा आहे परत. ओके, तुम्हाला मी सांगतो, एक झोई ट्राईब म्हणून अमेझॉन मध्ये एक ट्राईब आहे, झोई. त्यांचा मागच्या 50 वर्षापर्यंत जगाशी संबंध आला नव्हता, कोणालाच माहित नव्हतं, बाहेरच्या जगाशी संबंध नव्हता. तुम्ही युट्यूबवर ते व्हिडिओ बघू शकता, झोपायच्या वेळी बघू शकता, झोई ट्राईब इन अमेझॉन. त्यांचा तुम्ही बघितलं ना, बाहेरचं काही आत्ताची आपण जे टेक्नॉलॉजी याला म्हणतो 500 वर्षातली जरूर चला, यातलं काहीही ते वापरत नाही. पण त्यांचं जर तुम्ही आयुष्य बघितलं तर ते इतकं सुंदर, इतकं नीटपणे सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरून चाललेलं आहे. त्यामुळे दगडाचं शस्त्र वापरणाऱ्या माणसाला ओम तन्नो श्याम ते तक्षुदो अभिशस्ते असं कसं येईल असा आपल्याला प्रश्न पडतो. एवढं संस्कृत कसं येईल? दगडाचं शस्त्र वापरणाऱ्या माणसाला असं येऊ शकतं. मी 15 वर्ष कोकणातल्या छोट्या गावामध्ये राहिलो. आता लोक म्हणतात ते अश्मयुग म्हणजे 7,000 वर्षापूर्वी. हो नाही, माझ्या गावाला आता अश्मयुगच चालू आहे. पाटा वरवंटा वगैरे असं सगळं चालतं. ते सगळे एकत्र राहतात. त्यामुळे तसा जो गंगा संस्कृती, सिंधू संस्कृती हा जो चुकीचा विचार आहे तो काढून टाकायचा. ही भारतीय संस्कृतीच आहे. इतकंच कशाला, जागतिक संस्कृती. प्रश्न असा आहे की एक दातार म्हणून एक त्यांचं आकाशवाणीवर रामायणावर व्याख्यान चालू आहे आणि त्याच्यामध्ये कुंभकर्णाच्या संदर्भामध्ये तो आत्ताच्या सध्याला आपल्या भाषेमध्ये कळेल असा तो यंत्र मानव होता, कारण तो बघितल्यावरच वानरं पळायला लागले असं वर्णन केलंय. त्याच्याबद्दल माझं मत काय? वास्तव रामायण म्हणजे वर्तकांचं वास्तव रामायण किती लोकांनी वाचलंय? ओके, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी माझी पुस्तक वाचायच्या आधी वर्तकांचं वास्तव रामायण सगळ्यांनी घ्या आणि वाचा. ही जी कन्सेप्ट दातार सांगतात ते म्हणत असते की वर्तकाकडून त्याने ऐकलं असेल, पण पुणेकडून कोणाचं काय ऐकलं ह्याच्यामध्ये पण पडू नका. म्हणजे मला लोक असा त्रास देतात की तुम्ही 5,561 काढलं पण ते वर्तकाने काढलंय, तुम्ही वर्तकांचं नाव का सांगत नाही? आणि कसला गाढवपणा येतो त्याच्यामध्ये? तुम्ही आता वर्तक नाहीत अनफॉर्च्युनेटली,
तुम्ही वर्तकांची पुस्तकं वाचा, त्याच्यामध्ये वर्तक निलेश ओकांबद्दल काय म्हणतात ते जरा वाचा आणि मग येऊन माझ्याशी त्याच्यावर चर्चा करा. ओके, असंच आहे. तर ते नावाशी काही घेणं नाही, पण वर्तकाने त्याच्यावर सुंदर वक्तव्य केलेलं आहे. दुसरं एक मी माझं सांगतो, तुम्ही ते बघू शकता की कुंभकर्णाची जी वर्णनं आहेत ती आपल्याला अतिशयोक्तीसारखी वाटतात, पण मी असं दाखवलेलं आहे की ती अतिशयोक्तीची वर्णनं नाही. असा एक खरोखर रोग आहे, डिसीज आहे, त्याला क्लाइन लेविन सिंड्रोम असं म्हणतात. ओके, आणि त्याच्यावर मी पेपर्स पब्लिश केले आहेत. म्हणजे झोपेचं शास्त्र याच्यावरती जगातल्या कॉन्फरन्समध्ये मी पेपर पब्लिश केलेले आहेत. त्या लोकांना ते आवडतात. ते म्हणतात तरी फार सुंदर, किती अप्रतिम 1:1 करस्पॉन्डन्स विथ क्लाइन लेविन सिंड्रोम. आणि तेच पेपर मी जेव्हा भारतातल्या कॉन्फरन्सला जेव्हा पाठवलेले आहेत तेव्हा भारतातल्या किती डॉक्टर्स आहेत इथे त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे, मी मजेनं सांगतोय. ते माझ्या त्या कॉन्फरन्समध्ये 2 कॉन्फरन्सला पाठवले, पेपर रिजेक्ट झाले. की जगातले सगळ्यात उत्तम स्लीप तज्ज्ञ मला धन्यवाद पाठवतात, मला कॉन्फरन्सला बोलवतात, पण भारतातल्या डॉक्टरना हे समजण्याचं सुद्धा, सगळ्या डॉक्टरबद्दल बोलत नाहीये, चांगलं आहे, त्यांना काही वाईट वाटणारही नाही त्यांना, पण फार सुपरफिशियल विचार करणाऱ्या लोकांना ते कळत पण नाही की याच्यामध्ये काय सांगतो. हा दुसरा मुद्दा. म्हणजे माझा एक दुसरा टॉक आहे की एन्शियंट इंडियन मेडिकल सायन्सेस 3 केस स्टडीज, प्रिव्हेन्शन, क्युअर आणि पेशंट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये पेशंट मॅनेजमेंट हे कुंभकर्णाचं उदाहरण घेऊन मी त्याच्यावर ते केलेलं आहे. तर तो दोन्ही असू शकतात. म्हणजे कुंभकर्णाचा डिसीज हा क्लाइन लेविन सिंड्रोम असू शकतो आणि वर्तकांनी असं म्हटलेलं आहे की तो टँकमध्ये बसल्यासारखं, म्हणजे यंत्रमानव रोबोटमध्ये तो मध्ये बसून ऑपरेट करून करत होता का, असंही वर्तकांनी कल्पना केलेली आहे त्याच्यामध्ये. तर तसं असू शकेल.